सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे भ्रष्टाचारी आयुक्त शुभम गुप्तांची सांगलीतून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। इंद्रजित घाटे यांनी म्हटले की सध्या सांगली येथे कार्यरत असलेले महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय। याबाबत चौकशी होणं गरजेचं आहे। आयुक्त आणि प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी शुभम गुप्ता यांनी सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे सदर भ्रष्टाचारी आयुक्ताची सांगली जिल्ह्यातून हकालपट्टी करावी, तसेच त्यांचे IAS पदही रद्द करावे। तसेच सांगली महापालिकेत प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी केलेल्या विविध कामांचीही खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झालेल्या शुभम गुप्ता यांचा कारभार सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलाय। आता गडचिरोली जिल्ह्यातील प्रकरणावरून आयुक्त गुप्ता हे भ्रष्टाचारी असल्याचं स्पष्ट झाले, त्यामुळे त्यांना सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही। त्यामुळे शासनाने सदर भ्रष्ट आयुक्ताची सांगलीतून हकालपट्टी करावी अशी मागणी इंद्रजित दादा घाटे यांनी केली आहे।